नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवत आहे मूग डाळीच्या वड्या. तर इथं मी मूग घातली होती, मुगाची डाळ भिजायला अर्धा तास भिजवून घेतलेली आहे. आता याला 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये मिरची, आपले तिखट जसं आवडेल तसं, आणि लसूण हे मिक्सरला फिरवून घेते. असं दरच फिरवून घेतलंय पल्स मोडवरती. जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेतली, थोडीशी हळद, आणि इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे, आणि खाण्याचा सोडा. तर इथं मी पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ आहे आणि 1 चमचा बेसनचं पीठ आहे. आता हे मी मिक्स करून घेते. सगळं पीठ त्याला मिक्स करून घेते. खूप छान होतात बरं का ह्या वड्या. नक्की एकदा करून बघा. आता याला फेटून घेतलं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे मिक्स करून घेते. एक 100 ग्रॅमच डाळ मी याच्यासाठी वापरले. त्याच्या एवढ्या वड्या झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवेनच नंतर. आता ताटाला मी तेल लावून घेतलं आणि ताटावरती पसरून घेतलंय सगळं. आता चमच्याच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घेते एकसारखं. आता याच्यावरती मी तीळ टाकून घेतलेत, ते पण हाताने दाबून घेते आणि कढाईच्या अशा आत सरकून घेते ताटेमध्ये, म्हणजे आकार गोल यावा म्हणून. आता ही चाळणीमध्ये खाली पाणी ठेवले मी, त्याच्यावरती चाळण ठेवली आणि आता ही डिश त्याच्यामध्ये ठेवली. आता याला उकडून घेऊ. मी 15 ते 20 मिनटं उकडून घेते. हे बघा, 15 मिनटं चांगली उकडून घेतलेलं आहे आणि थंड करून घेतलं. हे बघा, छान वड्या पडतात बरं का ह्याच्या. खायला पण, पचायला पण हलकं. हे बघा किती छान वड्या निघतायत. हे बघा, आता अशा सगळ्या वड्या काढून घेते. आता वड्या आपल्या काढून झालेल्या आहेत. आता इथे तवा ठेवते मी गॅसवरती. भाकरीचाच तवा आहे. मी याच्यात भाकरी केलेली आणि तो स्वच्छ पुसून घेतला. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलंय. आता याच्यामध्ये एक वडी सोडून घेते. थोड्याच वड्या सोडणार आहेत मी, कमी तेलात म्हणजे तळून होतील ना. पहिल्यांदा थोड्या आणि नंतर थोड्या. आता एक चांगली बाजू भाजून घेते बारीक गॅसवरती. दुसरी बाजू पलटून घेतली. आता हे भाजलेली मी सगळ्या अशा कडेला लावून घेते आणि दुसरी बॅच आहे ना ती, त्याच्यावरती सगळ्या राहिलेल्या वड्या मी टाकून घेते.
हे बघा, अशा आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत, चांगल्या खरपूस अशा होतात. एकदा नक्की करून बघा तुम्ही. हे बघा, तुम्हाला तोडून पण दाखवते. अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.